रंगाचा रंगही करू शकतो आणि रंगाचा राजाही करू शकतो. देव येतो नोटावर झोपणारा सकाळी भिकारी करू शकतो आणि सकाळी भिकारी असणारा दुपारीला गाडीतून हात काढायला लावू शकतो आणि जो दुपारी गाडीतून हातकाडी घालीत होता त्यालाच त्या गाडी खाली संध्याकाळी घालू शकतो. राजाचा रंग करील रंगाचा राजा करील. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले पर्वता न सांडावी समुद्र रेखा न ओलांडा. ते काम त्याच्या हातात आहे. तुम्ही आम्ही छाताळ सोडून जगायचं नाही. ते देव ठरविल काय करायचं. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतो तेव्हा आपण लई येड्यावानी करायचं नाही. आणि 3 गोष्टी जपून वापरा. 1 अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद चांगल्या ठिकाणी घाला. मारामाऱ्या करायला घालू नका, दंगली करायला घालू नका, टपरे पेटवायला घालू नका, मोर्चे काढायला घालू नका. अंगातली ताकद सत्कार्यासाठी वापरा. एक दिवस ती सुद्धा संपणार आहे. 105 TMCचं जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होतं. 105 TMCचं जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होतं आणि ते दुष्काळात भरलं. अंगातली ताकद म्हाताऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद मोटरसायकलवर चालल्यावर कुत्र्याला लात मारायला वापरू नका. अंगातली ताकद 90 पिऊन चांगल्यांचे कटआउट काढायला वापरू नका. चांगल्याची अंगातली ताकद सत्कार्यासाठी वापरा. 2 या जगात वयाच्या 16व्या वर्षी एका मुलानं जगामध्ये ताकद स्वातंत्र्यासाठी वापरलं तर स्वराज्य झालं. 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. माझटलेवानी करू नका. पैसा कुठेही घालू नका. जिरती 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 जिरती. गौंड्याच्या हाताखाली जातो ना 250 पितो. तुझ्या बापान पाहिलं होतं का? 500 रुपये रोज कमी तो आलाय का ना 250ची क्वार्टर पितो. 3 पिढ्या तरी सुदर्शन करतो. लक्ष्मी जपून वापरा. पैसा कुठेही घालू नका. बोगसगिरी. पैसा चंचल आहे. पैसा चंचल आहे. नम्रतेने ठेवाल तर दुप्पट होईल. माझाटल्यावानी कराल तर भीक मागा. पैशाचा वापर योग्य करा. पूर्वी फक्त पुरुष फेट्या बांधायची. आता यांनी फेटे सुरू केले. मग बायाने बांधा फेटे. आम्ही घेतो 9 वार. आम्ही चूक केली. आम्ही गडी झालो. पोरीने घाला पॅन्ट शर्ट. आम्ही घेतो ओढण्यान गाऊन. आवळी तो मुंडकी. आम्ही बावळ्याचा बाजार. बरं केवढ्याचा फेटा बांधव बाई गडी होईल. बांध चल. बावळ्याचा बाजार. पैशाला उतारलाय. पेशा कमी झालाय. बाहेरला फेटी. काय झालंय महाराज. पैसा गेलाय हलकट माणसांकडे. त्यामुळं चांगल्याला झालाय त्रास. लोक चांगले बसून जेवत होते. ह्या श्रीमंतांना किडा आला. उभ्यानं जेवण सुरू केलं. काय तुमच्या बापाचं गेलं का? लई पैसा आहे तर मग खायची जागा बदला ना. काय म्हणजे एका तोंडाने का खाता. जरा दुसरीकडे छिद्र पाडा. चांगले बसून लोक जेवत होते. यांच्या पैशाला किडा आला. उभ्यानं जेवण. ते वरड नाला एक ताटली हातात घेत. एकाला भातच सापडा ना. ते ताटलीच घेऊन गेली. एकाला भात सापडलं तर वरण सापडलं. तेवढं एकानं धक्का लावला. भातही सांगला. ते म्हणलं उडत गेलं लग्न. काय चांगले गोल गुलाबजांबू होते. यांच्या बापाचं काय गेलं. लांबकळा केला. हलकट क्वालिटीचं गुलाबजामू टपटप टाकायचे लोक तोंडा. गेला लांबावला गुलाबजामू. गुटला म्हाताऱ्याच्या नागपुडीत. नेला म्हातारा. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते. कोणी झक मारली केली. राजा राणी. राजा एवढा राणी एवढा. राजाला कळलं सुद्धा नाही. राणीची टाकली का मुका घेऊन गेली. काय 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि या 3 गोष्टी ज्याने वापरल्या त्याच्या घरात लक्ष्मी मुक्कामाला राहणार. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उधळला. लक्ष्मी वल्लभ
असा मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे, अवलादी डांबरीवर नाचत आहे. बाई वाड्यावर राहतो भाड्याच्या घरात. सुनो तुझा माझ्या भरसा नाही, बापाचाच नाही तर सोनं तर कसं नाही. चाला ए घुसा पुढे. आता टच लावून देतो अभंगाचा. अभंग तुकाराम महाराजांचा 1, कडवे आहे 4. आणि जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. या जगात देव सत्य आहे हा म्हणा नाही म्हणा. आणि कीर्तन सुरू झालं. आता मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. इतकी नालायक सवय लागली लोकांना, इतकी नालायक. आम्ही वर जीव काढायचा आणि ह्या बदिराणी सरळ उठायचं येडे बाबळीचं असं एकट्याची गेम चालून द्यायची. हलकट क्वालिटी. कोणी मोबाईल घ्यायचा, कोणी बी. आतली चड्डी नाही मोबाईल, चैन उघडी नातू नाही मोकळा. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये. मोबाईल आला लय भिला गेला, मोबाईल आला लय भिला गेला. चैन सुद्धा खोलली नाही. याडपाट नाही आणि रुपड्या इन्कम नाही. आणि घ्या हँडशीट. मोबाईल वापरू नये. नीट वाक्य आहे का? मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवड नाही, मोबाईल हे व्यसन आहे. तुमचं काय मत आहे? व्यसन आहे. आणि आतापर्यंत मोबाईलच्या कंपन्या दिवसाला नव्या निघतात, मॅसेज तर नव्या येतात. मोबाईलचे परिणाम लोकांनी सांगितले, पण आतापर्यंत मोबाईलचे दुष्परिणाम कोणी सांगितले नाही. मीडियाला फक्त जाहिरात आहे. प्रिया फ्री, प्रिया फ्री, प्रिया फ्री. घ्या. मिस कॉल फुकाट, कॉल फुकाट. पैसे भरा. 99ला 3 महिने किती भुका आणि किती बोंबला. सगळे मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्या, पण मोबाईल मुळे काही दोष आहे हे कोणी सांगितलं नाही. मान्य आहे का? बोला. मोबाईल मध्ये 8 दोष आहेत, लिहून घ्या. 8 दोष लिहून घ्या. डॉक्टर बिक्टर कोणी असलं तर त्यांनाही लिहून घ्या. 1, मोबाईल मुळे संवाद संपला, बोलणं बंद झालं. आणि पाया पडून सांगतो कीर्तनात, कोणत्यावर संकट कोणावर आलं तर कुणापाशी बोलत जा, ते आतल्या आत ठेवू नका. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी, आतमध्ये ती कडूच आहे. तसं संसारात किती श्रीमंत झाले तर दुःख आहेच हे ध्यानात ठेवा. मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती मोठे असा, दुःखाशिवाय जीवन पूर्ण होऊ शकत. परत मी नाही का, कुणावरही संकट आलं का ते कुणातशी बोलत जा, आतल्या आत ठेवू नका, बोलत जा. आणि मोबाईल मुळे बोलणं बंद झालंय. 3 वाक्य सांगतो, पटलं तर हा म्हणा. टेन्शन हा विषय जीवनात कधी घेऊ नका. आणि आतल्या आत दुःख ठेवल्यामुळे अटॅक आला. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हा मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम. बस अटॅक हा मोबाईल मुळेच येतो. मानसिक संतुलन डॅमेज. कॉलेजला असताना पोरीनं धोका दिला. अरे नालाय का, तिचं पोरग शाळेत जात तरी तू तिच्यावर जळवतो का? ए दरिद्री, पोरीसाठी मरतो का? ए भंगरी. अरे शीर सलामत तो पगडी 50. नालाय का तू पोरीसाठी मरतो?
हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादाम नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं? अरे प्रेम कधी कुणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा, जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. सरकार बोलत जा बोलत जा बोलत जा. आणि न बोलण्यामुळं अटॅक आहे, बीपी आहे, शुगर आहे. आतल्या आत दुःख ठेवत जाऊ नका. मोबाईल मुळे संवाद संपला. तर मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटेच बसत आहेत येड्या बाबळीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, मोटरसायकलवर, येड्या बाबळीत, कपाशीत, तुरीत, एकटे. तीन एक मोबाईल मुळे संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 2 मोबाईल मुळे एकलकोंडी झाली. 3 मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईल मुळे मेंदू हँग झाले. 5 मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईल मुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईल मुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईल मुळे निद्रा गेली. कोणी का बोलवा हे दोष आहेत का नाही? मोबाईल वापरणारे अवलादी झोपत नाहीत, झोपाच नाही त्यांना. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली एकानं टरा. त्याचा बाप म्हणला यानं काठ खात मोडली ना आज गोदडी फाडली. याला काय म्हणलं? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. भरमिष्ट झालं. जुळीत पोरग लई रडत आहे म्हणून त्या पोराला आईनं खाली काढलं. ते पोरग झोपेतून उठलं तर त्याला भूक लागली. आईनं दूध तापवलं, गार केलं, बादलीत भरलं आणि बाहेर आणलं, त्याला बुज बसवलं आणि पोराच्या तोंडात द्यायचं तर मोबाईल आला. ती पोरग खाली वर बोलत राहिली. कुत्रीचं दूध पिल्लू अख्खं दूध पिऊन गेलं. वर तसंच राहिलं. आणि मोबाईल मुळे बऱ्याच लोकांना, पोरांना प्रॉब्लेम आलाय. बरेच पोरं नील झालेत, काहीच राहिलं नाही. बऱ्याच पोरांचे आवाज लिडीच झालेत बघा, ती गडी राहिली नाही. डिस्प्लेच गेला त्याचा. लग्न करताना नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा. बऱ्याच वेळा मग प्रॉब्लेम येतो. मग काय म्हणते 5 वर्ष झाले त्याच्याकडे नाहीच काही तर होईल का? अशी कितीतरी पोर आहे पहा. तुमच्या केसांच्या स्टाईल, बोलण्याची स्टाईल गड्याची नाहीये, मर्दाची नाही, राहिलेच नाही. काही त्यांची अवसन मर्दात राहिलं नाही. मर्दाचं लक्ष नाही राहिलं त्यांच्यात. ते निमे नाही राहिले. घोटाळा झाला त्यांचा. म्हणजे मोबाईलचा वापर कमी करा. आणि महिला मंडळासाठी एक वाक्य पाया पडून सांगतो, महाराज म्हणून सांगत नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. महिला मंडळ मुलाला मोबाईल पासून, खेळण्यापासून दूर ठेवा. तुम्हाला वाटत असेल मला एकुलता एक असू द्या, तुम्हाला वाटतं आम्हाला इस्टेट कोणासाठी कमवायचे, कमवा तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही. त्याला काजू चारा, त्याला बदाम चारा, पण पोराला मोबाईल पासून बाजूला ठेवा. 4 माणसं घरात आहेत, नवरा बायकोन पोरगा पोरगी, एक माणूस एकाशी बोलानं. 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीची चालली टिकटॉक, या दोघांची चालली युट्यूब. एक माणूस घरात नीट बोलानं. हा विनोद समजू नका. बोलणं कमी झाल्यामुळे अटॅक आहेत, झडकाटपणा आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. मोबाईलचा वापर कमी करा. जगात देव सत्य आहे. तुम्ही परत डोकं नाही लावायचं, मी कुठे जाऊ द्या. आता एक वर्गाचं म्हणणं आहे देव नाही, एका वर्गाचं म्हणणं आहे देव आजारी नाही बोलायचं. एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, एका वर्गाचं म्हणणं आहे देव नाही. देव नाही म्हणणाऱ्याला मी 4 प्रश्न विचारतो. यसला यस म्हणायचं, नोला नो म्हणायचं. आतापर्यंत रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. व्हाईट ब्लड कॉर्पसल, रेड ब्लड कॉर्पसल. रक्ताच्या 2 पेशी आहेत, 4 गट आहेत, ए बी आणि ओ. ओ इज द ब्लड डोनर ग्रुप आहे, डोनर ग्रुप आहे. रक्ताला 2 पेशी आहेत, 4 गट आहेत, 4 गट आहेत. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्तामध्ये 2 पेशी आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात शिक्षण सम्राट झाले, साखर सम्राट झाले, बचत गट सम्राट झाले, अंगणवाडी सम्राट झाले. आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे
त्याचं नाव देव आहे. मान्य मान्य. एखादा म्हणेल मला पटलं नाही. दुसरं वाक्य, झाडाच्या मुळात घातलं, झाडाला बी लावली, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आलं त्या फांद्या, फांद्यांना आली ती फुलं, फुलाला 4 भाग आहेत, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भाग आहेत. मग माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे ज्या इंजिनियरने त्या इंजिनियरचं नाव देव आहे.